माझी चप्पल तिकडे नेऊन ठेवून दिली. जेव्हा मुंबईमध्ये तेव्हा मी पाहिलं ना कधी. कामं आटपून मेहंदी वगैरे लावून झालेली होती. मस्त केस वगैरे धुवून घेतले आणि मग आम्ही डीमार्टमध्ये निघालो, कारण की ग्रॉसरी घ्यायची होती. बघू शकता इथे एवढी भीड होती, खूप जास्त क्रेन उभी होती. इथे पूल बनत आहे ना, जिथे पाहिजे तिथे नागपुरात पूलच बनत आहे. घर लोकांना राहिले नाही, लगेच चालन सरकारले, पण पुलं बनवणं जरुरी आहे. घरं बघू शकता किती अंदर गेले त्या रस्त्याच्या, आणि लोकांच्या घरात पाणी घुसते पूर्ण पावसाळ्यात. बघू शकतो तुम्ही किती अंदर गेल्यानंतर आम्ही डीमार्टमध्ये पोचल्यानंतर ग्रॉसरी वगैरे घेतली. बघू शकता इथचे डीमार्टच्या जवळचे डीमार्ट मोठे सर्व झालेले आहे. घरं बघू शकता पूर्ण दबून गेलेले आहे. लोकांची काही चिंताच नाही सरकारला तसे. मग आम्ही डीमार्टमध्ये वगैरे गेलो, सर्व आपण लूजमध्ये घेतलं सामान. पटापट माझा नवरा घेऊन नाही घेत होता आणि ते अलाउड नव्हतं बिलकुल व्हिडिओ काढणं, म्हणून मी थोडे क्लिप्स घेतले. आणि इथे पटापट जे पॉकेटमध्ये 1 किलो 2 किलो जेही असेल ते पॉकेटमध्ये मोजू आपण घेतले पटापट. आणि इथे जसे शॉर्ट घेऊ शकले मी छोटे क्लिप्स घेतले. आणि इथे बघू शकता असं वाटते की तिथं खेळतच राहू, ह्या धान्यामध्ये असं हातच टाकूशे वाटते. आणि लूजमध्ये घेतल्यानंतर आपल्याला स्वस्तात पडते, आणि पॉकेटमध्ये घेतले तर महागात पडते, म्हणून आम्ही लूजमध्येच घेत असतो. आणि इथे मसाले वगैरे बघू शकता खूप सारे आहे, आणि जास्त महागाचा किराणा नाही होत, म्हणून आम्ही इथूनच परचेस करत असतो. इथे हिंगची डब्बी वगैरे विचारत होतो, पाहत होतो, आणि एवढं सामान झालं होतं का आम्हाला हे नेऊ नव्हतं शकत एवढं. आणि हे लूजमध्येच भेटत असते, तर आपल्याला स्वस्तामध्ये पडते, म्हणजे होलसेलसारखंच असतं हे. मग आम्ही डीमार्टमधूनच सामान घेत असतो. खूप जास्त सामान झालं होतं आमचं, 7,000च्या वरचं सामान झालं होतं. मग नंतर घरी आल्यानंतर मम्मीचा वाढदिवस होता, म्हणून आम्ही इथे बर्थडे पार्टी बनवायला गेलो होतो. केक नाही घेतला, पण पार्टी बनवायला गेलो होतो, कारण की केक नव्हतं कापू देत मम्मी, नाही म्हणे, म्हणून आम्ही इकडे गेलो. आणि इकडे बघू शकता तुम्ही किती सुंदर आहे. ह्या तर पहिले पण आलो होतो आम्ही, पण सेकंड टाईम आलो इथे. आम्ही इथे जास्त येत नाही, आम्ही तिकडे जास्त मी ढाव्याकडेच जात असतो. आणि इथे अशी वस्तू एवढी चालू होती का बापरे खूप जास्त, तो नुसता त्रास देत होता. कुठे गेला म्हणजे त्रास देत होता, होत नाही शकत. मग इथं बसलो होतो आम्ही गोष्टी करत. इथे यायचं होतं ना, म्हणजे डिनर यायचं होतं, म्हणून आम्ही बसलो होतो. आणि इकडे झुला वगैरे पाहून लोकांनी जेवढेही लोक आले होते तेवढेही लोकांचा वाढदिवस होता. माहिती नाही एकाच वेळेस जन्मले तर सगळेजण माहिती नाही, म्हणजे त्यांनी गोष्टी हाकलत होत्या. इथे बघू शकता प्रत्येकाचा वाढदिवस प्रत्येकाचा. आणि इथे बाजूला बलून लागलेले होते. आणि मुलं शॉपमध्ये होता, शॉपमध्ये मग खेळायला लागला, कारण की त्याला झोप लागली होती. दिवसभर बिलकुल झोपला नाही, आम्ही बाहेरच गेलो होतो म्हणून. आणि साडी वगैरे घ्यायची होती वटसावित्रीसाठी, मी साडी पण घेतली. नंतर नुसतं पाणी पिलं होतं, जेवण काहीच नाही केलं, काहीच जेवण नाही केलं. आणि प्रत्येकजण इथे वाढदिवस सेलिब्रेट करत असं आय थिंक सो, माहीत नाही, पण रेस्टॉरंट कम वाढदिवसाचा हॉलच जास्त झाले. इथे मी स्माईल करून व्हिडिओ काढत होती. हा बिलकुल राहत होता. एखादा फुगा ओढून घेऊन जा, मम्मी म्हणे याला गाडीमध्ये घेऊन जा म्हणजे. एखादा फुगा ओढून घेऊन होता, हॅपी बर्थडेला आलो म्हणा होतं, म्हणजे लहान पोरांचं होतं खेळणे वगैरे. मग इथे घेऊन गेली ती, आणि तिथे खेळता खेळता थोडंसं बरं वाटलं, कारण की इथं राहिलं तर खूप त्रास होतो. नुसता पाणी पित होता, आणि लक्ष आमचं त्याच्याच राहत होतं, कारण की ते मारते कोणालाही. तर मग इथे मसाला पापड वगैरे आला, मसाला पापड खाऊन पण एवढा स्पायसी होता, खूप जास्त स्पायसी होता. खाणंच नाही झालं बिलकुल, एवढं मागवलं पण खाणंच नाही झालं, खूप स्पायसी होतं. आणि एक घास होत होता तर पाणी पित होतं, एक घास खात होतं पाणी पित होतं, कारण की मसाला पापड खूप आवडतो, चिकनही खूप आवडतं, पण एवढं स्पायसी होतं, खूप जास्त टेस्ट मस्त होती, पण स्पायसी खूप होतं. मग मम्मी स्माईल करून खाऊन राहिली, की आम्ही एवढा मोठा मी नाही खात रे बाबा म्हणे, तुम्ही खा म्हणे. मग आम्ही इथे खायला लागलो. आम्ही सर्वात जास्त भूककड आम्हाला खाण्याची मतलब आहे, मग इथं मस्त खाऊन राहिलं होतं.
आणि खातं तिखट खूप लागत होतं माहिती नाही का, म्हणजे खूप स्पायसी बनवलेलं होतं खूप जास्त. आणि ते संपून गेलं होतं. तो वेटारी म्हणत असेल बापरे किती टिश्यू पेपर यूज केले, कारण की खूप जास्त स्पायसी होतं. म्हणून 10 वेळा तोंड पुसा लागत होतं. मी अंशच्या इथं पापड खाण्याचा प्रोग्राम चालवलेला होता. अशा प्रकारे आमचं एन्जॉयमेंट झालेलं होतं वाढदिवसाचं. आणि इथे मग थाली लागलेली होती, थाली पण चिकनची वगैरे. आणि अंश नुसता पाणी प्यासाठी करत होता, नुसतं पाणी दे पाणी दे पाणी दे. आम्हाला हे भीती होती का ग्लास पडला नाही पाहिजे, ग्लास पडला तर बसते आपल्या डोक्यावर एक, म्हणून आम्ही खूप सांभाळून घेत होतो. आणि त्याला बिलकुल हात नाही लावू देत, पण तो बिलकुल ऐकत नाही. 1 मिनटं राहत नाही, 5 मिनटं. आणि इथे भांडे घासायला लागून गेला होता. अरे घासलेलीच आहे. दोघंही प्लेटा घासायला आले का? खाली मध्ये का तिथं तिथं खाली मध्ये येते शिवांश खाली मध्ये येते. उठ अंश, ते पागल आहे का? शिवांश टेबल खाली झोपला तो बा. उठ लवकर अंश. माझी चप्पल तिकडून उठवून दिली. जेव्हा मुंबईमध्ये तेव्हा मी पाहिलं नाही का ते. असं टेबल खाली घुसून गेला होता आणि मस्ती करत होता. आणि येतच नव्हता आणि गवतही खात होता. तिथं अन्न खाल तर जेवावर येते म्हणून तो गवतं खात होता. पाणी पित होता, कांदे खात होता, गवतं खात होता. यासाठी तो रेस्टॉरंटमध्ये आला होता. आमचं डिनर आलेलं होतं, मस्त चिकन आलेलं होतं आणि मस्त सर्व करत होते वेटर लोक. आणि गार्लिक नान पण आलेली होती. आणि मम्मी व्हेजिटेरियन आहे तर म्हणून त्यासाठी मशरूम बोलवलं होतं. आणि अंडा बिर्याणी मीन्स अंडा ग्रेव्ही बोलवली होती. आणि ते आमचं जेवण वगैरे चालू झालेलं होतं मस्तपैकी. आणि अंश बिलकुल जेवण करू देत नव्हतं. अशा प्रकारे आमचा आज दिवस गेलेला आहे. आणि नुसतं बाहेर हिंडण्यात गेलेलं आहे. इथे कांदा लिंबू आलेला आहे आणि मस्त सर्व करत आहे. आणि आम्ही आता जेवण करू. मस्त जेवण झालेलं, मस्त इथं पसाराही करून घेतलेला 1 नंबर. आणि अंश मस्त गेलेला होता खेळायला, कारण की मम्मी घेऊन गेली होती तिथे गार्डनमध्ये. नंतर आम्ही घरी परत आलो. मग कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग. आणि कोणी कोणी हा रेस्टॉरंट पाहिलेले आहेत नक्की कमेंटमध्ये सांगा. थँक्यू. नागपूरचे लोक जे असन ते नक्कीच ह्या रेस्टॉरंटमध्ये गेले असन. थँक्यू फॉर वॉचिंग.